नमस्कार. अश्विनी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे खुसखुशीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी. एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवून खाल. चला मग रेसिपीला सुरुवात करू. कोथिंबीर धुवून स्वच्छ घ्यायची. पूर्ण पाणी गळाल्यानंतर तिला कापायचं. कापून स्वच्छ सुकवून घ्यायची. त्यानंतर मिरची, लसूण, जिरं मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं. बारीक केलेली वाटण याच्यामध्ये टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. हळदी टाकायची अर्धा चम्मच. ओवा टाकायचा थोडासा. धना पावडर टाकायची 1 चम्मच. बेसन टाकायचं मोठे 2 चम्मच. 1 चम्मच तांदळाचं पीठ घ्यायचं. थोडंसं तेल टाकून पहिले हे मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स झाल्यावर याच्यात तीळ टाकायचे आणि याला थोडं थोडं करून छान प्रकारे मळून घ्यायचं. म्हणजे व्यवस्थित मिक्स होईपर्यंत बघा असं मळून घ्यायचं. एका प्लेटमध्ये थोडंसं तेल टाकायचं. तेल सगळीकडे पसरून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यावर तीळ टाकायचे. त्यानंतर आपण त्याच्यावरती हे ठेवून व्यवस्थित पसरून घ्यायचं. त्यानंतर पसरून झाल्यावर परत त्याच्यावर थोडेसे तीळ टाकायचे आणि एक बारीक चम्मचने छान प्रकारे त्याच्यावरती हलकंसं प्रेशर देऊन दाबून घ्यायचं. बघा अशा प्रकारे गॅसवर कढई ठेवायची. कढईमध्ये पाणी थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये हे ठेवून 10 ते 15 मिनिटं व्यवस्थित वाफळून शिजवून घ्यायचं. पाहू शकता हे शिजवून झालेले. आता याला व्यवस्थित कापून द्या. आपलं हे कापून झालं की याला एक एक करून वेगळे करून साईडला ठेवून द्या. आता गॅसवरती कढईमध्ये तेल छान प्रकारे गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की एक एक करून कोथिंबीर वडी त्याच्यामध्ये ठेवून द्यायची आणि दोन्ही साईडने खुरपूस होईपर्यंत हे फ्राय करून घ्यायचं. छान प्रकारे फ्राय करून घ्या कोथिंबीर वड्या. बघा आपल्या कोथिंबीर वड्या तयार आहे. अशाच नवीन रेसिपीसाठी आपल्या अश्विनी किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. थँक्यू.